गणपती बाप्पा मोरया. एका शहरात सुनीता नावाची तरुणी राहत होती. ती दिसायला अत्यंत सुंदर, शिकलेली सॉफ्टवेअर इंजिनियर होती आणि एका नामांकित कंपनीमध्ये जॉब करत होती. महिन्याला 1.5 लाख रुपये सॅलरी घेत होती. लग्नाचं वय झालं म्हणून आई वडील, नातेवाईक, फ्रेंड सर्कल लग्न कर म्हणून तिच्या पाठीमागे लागले होते. त्यामुळे सुनीता खूपच वैतागली होती. ती विचार करायची, मी शिकलेली आहे, समजूतदार आहे, नोकरी करून स्वतः कमावते, मग लग्न कशाला करायचे. पण एके दिवशी सुनीताचे लग्न या विषयावरून आई वडिलांशी चांगलेच भांडण झाले. ती रागातच घराबाहेर पडली आणि सरळ मंदिरात गेली. तिथे गेल्यावर देवाला म्हणाली, देवा, मी शिकलेली आहे, समजूतदार आहे, नोकरी करून कमावत आहे, मला हवं असलेलं सगळं मिळवण्याची ताकद माझ्यात आहे. मी जगातल्या सगळ्या गोष्टीत यशस्वी होऊ शकते. ज्या गोष्टीवर हात ठेवेन ती गोष्ट माझी होईल. पण माझे आई वडील, नातेवाईक, फ्रेंड्स म्हणतायत की लग्न कर. पण मला लग्न करायचं नाहीये, कारण मला नवरा नकोय. मी आजाद पंछी आहे, मला पिंजऱ्यात कैद नाही व्हायचं. सुनीताचे एवढे मोठे बोलणे ऐकून देव स्वतः प्रकट झाला आणि म्हणाला, बेटा सुनीता, तू हुशार आहेस, करती आहेस, यशस्वी आहेस, या पुढेही तुला यशच मिळत राहील. पण काही ठिकाणी तुझ्या हातून चुका होऊ शकतात, तुझा पराभव होऊ शकतो, तुझ्या वाट्याला अपयश सुद्धा येऊ शकते. अशा वेळी तू कुणाला दोष देशील, कुणावर खापड फोडशील. त्यासाठी तुला नवरा असलाच पाहिजे. नाही म्हणू नकोस, लग्न कर. आणि राहिली पिंजऱ्यात कैद होण्याची गोष्ट, तर ऐक बेटा, पिंजऱ्यात तू नाही तर तुझा नवरा कैद होतो. फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.